आणि म्हणून आज आपण त्यांचा एक्सपिरियन्स पण आणि आजचा आपला टॉपिक आहे ना, तो सगळ्यांच्या लाईफ मध्ये, हा स्त्रियांच्या लाईफ मध्ये येतो असं मी म्हणणारच नाही. कारण ज्या वेळेला एखादी व्यक्ती मेनोपॉज मधनं जात असते, त्या वेळेला त्या व्यक्तीचं असणं आपल्याला जाणवत असतं. कारण का, की घरामधलं वातावरण, घरातलं सगळी कटकट, हेल्थशी रिलेटेड चॅलेंजेस वाढत जातात आणि आपण त्रस्त होतो. मग तुम्हाला वाटेल नुसताच लेडीजना फिजिकली प्रॉब्लेम असतो, पण फिजिकली त्यांना जरी प्रॉब्लेम असला तरी मेंटली अख्ख्या घराला हा चॅलेंज असतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित आहे आणि स्त्रियाच ऐकू देत असं नाही. त्याच्यामुळं त्यानं समजून घेणं त्या पिरियड मध्ये, त्या वेळेला काय होत असतं ऐका, की ज्याच्यामुळं एवढे बॉडीमध्ये चॅलेंजेस असतात आणि त्याचा परिणाम की अख्खं घराचं लाईफ त्या वेळेला, काही फॅमिली उद्ध्वस्त होतात, काही फॅमिली त्या याच्यामध्ये उद्ध्वस्त होतात. ही व्हायला नको. तर मग पहिल्यांदा हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे समजून देण्यासाठी डॉक्टर नेहाताई आपल्या बरोबर आहेत. जोरदार क्लॅप करणार आहोत. मला मला खूप भारी वाटतं शुक्रवार, का माहितीये का? डॉक्टरांना भेटायचं म्हटलं तर पहिल्यांदा मनाची तयारी करावी लागते. एक तर असंच जात नाही नॉलेज घ्यायला, आपण डॉक्टरांच्याकडे जाऊच शकत नाही. दुसरं, तुम्ही फिट अँड फाईन आहे, पण आपण नसणारे प्रॉब्लेम्स पण ऐकायला लागलोय आणि ते पण डॉक्टरांच्याकडे. डॉक्टरांच्याकडे जायचं म्हणजे एक तर वेळ पाहिजे आपल्याकडं, कारण वेटिंगला थांबायला लागतंय, लय वेळ थांबायला लागतंय, केस पेपर करावा लागतो, मनाची तयारी करावी लागते आणि तुम्हाला 5 मिनिटाच्या वर वेळ भेटत नाही. हे तर आपल्याला विदाऊट पैसे काही चॅलेंज नाही. आज मेनोपॉज बद्दल कितीतरी जेंट्स पण समजून घेणार आहेत. मग एकदा शाबासकी घ्या स्वतःला, की आपल्याला हे प्रॉब्लेम समजायला लागलेत घरात विदाऊट पैसे. त्यामुळं खूप भारी स्वतःला फील करवा आणि जोरदार क्लॅप करा एकदा डॉक्टर नेहाताईंसाठी. कंटिन्यू. सुमित सर, ऑल म्यूट टाका पहिल्यांदा. येस ठीक. अनम्यूट कर मॅडम. थँक्यू सर. आवाज थोडासा बसलाय, थोडासा चॅलेंज. तर मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे आणि गेले 1-1.25 वर्ष झाले मी शतयशी फॅमिलीला जॉईन आहे. शतयशी फॅमिलीला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन. मला वाटत नव्हतं की माझं वजन वाढलंय आणि मला काही चॅलेंजेस आहे, कारण जे लाईफस्टाईल आहे डॉक्टरांची ती एवढी हेक्टिक असते आणि एवढं हेक्टिक आयुष्य मी मागचे 10-12 वर्ष जगले की स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या हेल्थकडे मी लक्षच दिलं नव्हतं. तर आम्ही आलो माझ्या मुलाचं वाढलेलं वजन ह्याच्यासाठी. आम्ही जॉईन झालो. त्याला ऍक्च्युली चॅलेंज झाला होता, त्याचं वजन वाढलं होतं जवळजवळ वय वर्ष 25 आणि त्याचं वजन होतं 132 किलो. शिक्षणासाठी बाहेर होता, डॉक्टर झालाय तो. तर त्या शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळे जे लाईफस्टाईल आता मुलांचं आहे, कॉलेज लाईफस्टाईल, त्याच्यामुळे त्याचं वजन एवढं वाढलं होतं आणि आला तेच 132 किलो घेऊन आला. ऍक्च्युली बघ, आम्हाला एवढं काय वाटलं नाही की हा एवढं वजन वाढलंय. ऍक्च्युली त्याच्या वडिलांचं पण वजन तेवढंच होतं. त्याच्यामुळे आपण म्हणतो ना, खाते पिते घरके. त्यामुळे एवढं आम्ही लक्ष दिलं नाही जोपर्यंत चॅलेंज आला नाही. चॅलेंज काय आला, एके दिवशी त्याचं बीपी खूप वाढलं, म्हणजे 180-100 असं बीपी झालं आणि चेस्ट पेन सुरू झाला. ऍडमिट केला, आयसीयू ला ऍडमिट होता तो एक दिवस रात्रभर आणि 8 दिवस त्याचं बीपीच कंट्रोल येत नव्हतं. म्हणजे 180-100 बीपी एवढं ऍट द एज ऑफ 25 आपण इमॅजिन करू शकत नाही की त्या वेळेला मला काय वाटत असेल की 25 वर्षाच्या मुलाचं एवढं बीपी शूट झालंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की जर बीपी असंच राहिलं तर मी काही सांगू शकत नाही. तर त्यावेळेला आम्ही गोळ्या चालू केल्या पण बीपी कंट्रोल नाही झाला आणि तेव्हा आमच्या फिजिशियननीच आम्हाला सांगितलं की जोपर्यंत तो वेट लॉस करत नाही तोपर्यंत त्याचं बीपी कंट्रोल येणार नाही. आणि म्हणून त्यामुळे आम्ही 87ला जॉईन झालो त्याचं वेट लॉस करण्यासाठी आणि दोघांनी पण एकदम वेट लॉस चालू केला आणि मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. त्यावेळेला आपली 40 दिवसाची मॅरेथॉन होती आणि 40 दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन मी माझ्या पहिल्या 40 दिवसातच 10 किलो फॅट लॉस केला आणि माझ्या नकळत, म्हणजे असं पण नाही की खूप स्ट्रेस घ्यावा लागला किंवा असं. आणि कौस्तुभचा पण, माझ्या मुलाचा, जवळजवळ 15 किलो फॅट लॉस त्याने पहिल्या 40 दिवसातच केला आणि टोटल त्यानंतर पहिल्या 4 महिन्यात त्याने टोटल 22 किलोचा फॅट लॉस केला. माझा टोटल 17-18 किलो फॅट लॉस केला. फॅट लॉस झाला हा इझिली झाला, त्यात वेगळा काही आम्हाला एफर्ट्स घ्यायला लागले नाही.
फॅट लॉस झाल्यामुळे मला जे चॅलेंजेस होते, जसं गुडघे दुखायचे, क्लिनिकमध्ये बस उठ करताना गुडघे फार दुखायला लागले होते. ते गुडघे दुखायचे, खूप दुखायचे. आणि टाचा दुखायला लागलेला. टाचा तर दुखतच होता. त्याच्यात मी इंजेक्शन दोन्ही टाचेमध्ये स्टिरॉइडची इंजेक्शन घेतली होती. का तर उभं राहता येत नाही. उभं राहण्यासाठी आम्हाला माहितीये की स्टिरॉइड घ्यायचं नाहीये. तरी सुद्धा नाईलाज म्हणून मला घ्यावं लागायचं. कारण क्लिनिकमध्ये उभं राहायचं म्हणजे घ्यावंच लागायचं. तरी 1-2 महिने बरं वाटायचं आणि परत चालू व्हायचं, पुन्हा घ्यायचं, असं करायचं. परत फ्रोझन शोल्डर मी खांद्यामध्ये पण इंजेक्शन घेतले, की ते स्टिरॉइड्सची, की तेवढं बरं वाटावं म्हणून. कारण मला मेडिसिन वरनं काढायला लागायचे. प्रत्येक पेशंटसाठी वरनं मला मेडिसिन काढायला लागायचे शेल्फवरनं. तर मला हातच वर जायचा नाही. सगळे मेडिसिन मला खाली घ्यायला लागायचे. ते फ्रोझन शोल्डर, दोन्ही फ्रोझन शोल्डर. तो त्रास होता. परत केस प्रचंड प्रमाणात गळायचे. इतके केस गळायचे, की सगळं घरभर केसच. आमच्या मावशी मला ओरडायच्या, की "ते केस बांधा. सगळे केस फळायला लागलेत घरभर." खूप केस गळायचे. आणि एक स्ट्रेस लेव्हल इतका होता, थोडा फॅमिली इश्यू असल्यामुळे खूप प्रचंड स्ट्रेस. त्याच्यामुळे रात्रीची झोप लागायची नाही. डोळ्याखाली एवढे डार्क सर्कल झालेले, की लांबून माझे डोळेच दिसायचे नाही. ते नुसते डार्क सर्कलच दिसायचे. आणि स्किन एकदम डल झालेली, काळवंडलेली अक्षरशः. आणि मानसिकता पण एवढी खराब झाली होती, की स्ट्रेसमुळे चिडचिडपणा होणं किंवा अ, अगदी घुम्यासारखं राहणं. क्लिनिकमध्ये जेवढं बोलेन तेवढंच. घरात एकही शब्द मी बोलायची नाही, की एवढ्या टेन्शनमध्ये असल्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या, होत गेल्या. आणि त्याच दरम्यान माझा पाळीचा जो आपला विषय आहे, तर ज्या वेळेला मी 35-36व्या वर्षी होती, त्यावेळेला स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे हेवी ब्लीडिंग, हार्मोन चेंजेस मला 35व्या वर्षीच सुरू झालेले. हे हार्मोन चेंजेसमुळे हेवी ब्लीडिंग जवळ-जवळ 4-5 महिने हेवी ब्लीडिंग झालं. आणि लक्षच दिलं नाही मी स्वतःकडे. ज्यावेळेला मिस्टरांची तब्येत पण खूप खराब झाली होती आणि त्याच्यामुळे मी स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे ते सुरू झालं होतं हार्मोन इम्बॅलन्स. आणि त्याच वेळेला मला हार्मोन एक हे असते, म्हणजे आपण गर्भाशयामध्ये इन्सर्ट करतो असं एक आयसीयूआर म्हणून एक म्हणजे हे असते. ज्याला आपण कॉपर म्हणू शकतो, हार्मोनल कॉपर ती इन्सर्ट केली वयाच्या 35व्या वर्षी आणि वयाच्या 35व्या वर्षी माझी पिरियड्स बंद झाली. आजचा जो आपला विषय आहे मेनोपॉज. ज्या वेळेला आपली पाळी बंद होते, तो मेनोपॉज, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. तर जर वयाच्या नॅचरली आपली पिरियड्स बंद होतात 40च्या पुढे, म्हणजे 45 पर्यंत पिरियड्स बंद होतात. पण जर 35व्या वर्षी जर तुमचं नॅचरल मेनोपॉज, म्हणजे हा आपला आपण म्हणतो की इंड्युस्ड मेनोपॉज, जो त्या कॉपर्टीमुळे आलेला मेनोपॉज. तर ते आणि प्लस बाहेरचे जे आपले स्ट्रेस लेवल आहे, स्वतःकडे लक्ष न देणं, खाणं-पिणं, जे डॉक्टरांचं जे लाईफस्टाईल आहे, ह्या सगळ्यामुळे जो शरीरावर झालेला परिणाम, वाढलेलं वजन, त्यातच वजन वाढलं. मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे वजन 80 किलो पर्यंत वजन गेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे सुरू झाल्या. जसं वजन कमी झालं, तसं ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या. पण एक स्पेसिफिक रिझल्ट आहे माझा स्किनचा. तो मला इथे सांगावासा वाटतो. मला जवळ-जवळ 8 वर्षापासून, म्हणजे शतायुषीमध्ये यायच्या पूर्वी 8 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास होता. मला प्रत्येक दिवशी रोज एक गोळी खावीच लागायची. आणि तरी कसं आम्ही पण सांगतो, की फंगल इन्फेक्शन लवकर कमी येत नाही, की त्याला खूप दिवस औषध खावं लागतं. आणि तसंच त्या मानसिकतेतच मी रोज गोळी खात होते. जर नाही गोळी खाल्ली एखाद्या दिवशी, तर मला ते परत रॅशेस व्हायचे. रेग्युलरली मी गोळी खात होते. पण जसं मी शतायुषीमध्ये आले आणि जसं हे फ्युएल माझ्या पोटात जायला लागलं, तसं लिटरली 20-25व्या दिवशी माझे जो फंगलचे पॅचेस होते, ते पूर्णपणे गेले आणि गेल्या 1 वर्षभरात मला काही फंगलचा त्रास नाहीये आणि मी एकही गोळी वर्षभरात खाल्लेली नाही. हा माझा स्किनचा बेस्ट रिझल्ट आहे. डॉक्टर असून मला माहित नव्हतं, की हे कसं झालं? जसं-जसं मी शेटे सरांचे लेक्चर्स ऐकत गेले आणि तसं मला कळलं, की हे कसं झालं आणि हा स्किनचा रिझल्ट कसा आला. जसं आपण लेक्चर शेटे सरांचे ऐकतो, त्याच्यातनं आपल्याला कळलेलंच, की ह्या फ्युएलमुळे स्किनला पण रिझल्ट कसा येतो. तर मी मगाशी म्हटलं, की मेनोपॉज हा आपला आजचा विषय आहे. मेनोपॉज म्हणजे काय? तर रजो निवृत्ती. आता मासिक पाळी ही स्त्रियांची कसं 14व्या वर्षीपासून एक 12-13 वर्षापासून स्टार्ट होते. आता तर 10व्याच वर्षी सुरू होते हे हार्मोन इम्बॅलन्समुळे. तो एक वेगळाच विषय आहे. तर एक 12व्या वर्षीपासून एक 40, 45, 50व्या वर्षीपर्यंत आपल्या पिरियड्स येत असतात. हे एवढे दिवस आपल्या पिरियड्समध्ये येतात. म्हणजे ज्याला आपण कंटिन्युअस पिरियड्स येतात.
पण ज्या वेळेला आपली पिरियड्स बंद होते, म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजे काय, तर हा स्त्रियांच्या आयुष्यात येणारा असा टप्पा आहे की ज्या वेळेला तिची मासिक पाळी पूर्णपणे बंद होते. मासिक पाळी हे देवाने स्त्रियांना दिलेलं एक वरदान आहे आणि या वरदानामुळे तिचं आरोग्य प्रॉपर राहू शकतंय. पण ज्या वेळेला ही मासिक पाळी बंद होते, त्यावेळेला तिची प्रजनन क्षमता पूर्णपणे संपते. म्हणजे ह्या पिरियड्समध्येच प्रेग्नन्सी राहू शकते. पण ज्या वेळेला ही पाळी बंद होते, त्यावेळेला एक महत्वाचं काय आहे, की तुम्ही प्रेग्नंट राहू शकत नाही. म्हणजे प्रजनन क्षमता पूर्णपणे संपते. आणि सलग आपण कधी हे डायग्नोज करतो, कधी त्याला लेबल करतो, की जर तुमचं 12 ते 15 महिने सलग पाळी आली नाही, तर त्याला आपण म्हणतोय रजोनिवृत्ती झाली, असं आपण त्याला निदान करतोय. यावेळेला काय होते, की जे फिमेल हार्मोन्स असतात, जे इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हे आपल्या फिमेल हार्मोन शरीरामध्ये असतात. त्याची पातळी आहे, रक्तातली पातळी एकदम ड्रॉप होते आणि त्याच्यामुळे ज्याला संलग्न असते, की पिरियड्स बंद होतात आणि त्यालाच आपण रजोनिवृत्ती असं म्हणतो. साधारणतः मी सांगितलं, की 45 ते 50 वयाचा हा कालावधी यावेळेला आपल्याला रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्ती साधारण 3 टप्पे असतात. त्याला एक मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज असे त्याचे साधारण 3 टप्पे त्याच्या अ, त्याचे जे आपण लक्षण असतात त्या लक्षणामध्ये. आपण जे म्हणतो, की प्री मेनोपॉज जे आहे ना, की आता पाळी माझी जाणार आहे. तर त्याच्या अगोदर साधारणतः 1 वर्षभर किंवा दीड-दीड वर्ष, 2-2 वर्ष स्त्रियांमध्ये हे लक्षणं दिसतात. जसं आता म्हणा की हॉट फ्लशेस बरेचशी जी लक्षणं आहेत ना, वजन वाढणं, हॉट फ्लशेस म्हणजे अंग गरम होणं, गार होणं, मूड स्विंग्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे कमी जास्त प्रमाणात पिरियड यायच्या अगोदर सगळ्या स्त्रियांना जाणवत असतात. नंतरच्या मेनोपॉजमध्ये पाळी पूर्णपणे जाते. हा जो मेनोपॉजचा फेज आहे आणि त्याच्यानंतरचा जो फेज आहे तो पोस्ट मेनोपॉज म्हणजे पाळी पूर्णपणे गेलेली आहे. अशा वेळेला पोस्ट मेनोपॉज. तर मेनोपॉज झालेला आहे पूर्णपणे आणि असं जवळ-जवळ 1 ते 2 वर्ष हा पोस्ट मेनोपॉज आणि त्याच्यानंतर पुढे तो झाला पोस्ट मेनोपॉजचा काळ. हे जे 3 काळ आहेत, त्याच्या 3 काळामध्ये वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या तीव्रतेने, वेगवेगळ्या स्त्रियांच्या तब्येतीनुसार प्रत्येकाला त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं. आता हे मेनोपॉजमध्ये साधारण काय-काय लक्षणं दिसतात, तर सगळ्यात मगाशी मी सांगितलं की हॉट फ्लशेस. त्याच्यामध्ये काय होतं, की अचानक चेहरा आहे, मान आहे, हातपाय, पोट याच्यामध्ये अचानक गरम वाफा आल्यासारखं, घाम आल्यासारखं वाटतं. ॲक्चुअली घाम पण येत नसतो. आपल्याला वाटत असतं, की मला घाम यायला लागलाय, स्वेटिंग व्हायला लागलंय. असं अचानकपणे व्हायला लागतं. आपण बसलेलो असतोय आणि अचानकपणे व्हायला लागते आणि अस्वस्थता जास्त वाढते. गरम होतात, हातपाय गरम होतात. हे का होतं? तर अचानकपणे इस्ट्रोजनचे प्रमाण रक्तात पूर्णपणे ड्रॉप होते. इस्ट्रोजन हे रक्ताचं टेम्परेचर म्हणजे बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करणारी जी सिस्टम असते, त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. हे काही सेकंदापुरता किंवा काही मिनिटापर्यंत पण असू शकतं ही लक्षणं. मग अचानक कमी होतात. अचानक अतिप्रमाणात घाम येणे. मोस्टली रात्रीच्या वेळी अचानक स्वेटिंग व्हायला लागते. अगदी चेस्ट पेन पण अशा वेळेला होऊ शकतं. अतिशय अस्वस्थता. फॅन खूप जोरात सुरू असते तरी पण आपल्याला घाम येत असते. पूर्ण स्वेटिंग होत असते. हे सुद्धा एक काही काळापुरतं, काही मिनिटापुरतं पण राहू शकते. नंतरचं आहे मूड स्विंग्स जे मी मगाशी सांगितले, की चिडचिड येणं, राग येणं, डिप्रेशनमध्ये जाणं, अचानक मूड स्विंग होणं. ह्या सगळ्या गोष्टी त्या हार्मोन इम्बॅलन्समुळे होत असतात. झोप कमी होणं. आता सारखी झोप मोड होते. हे जे स्वेटिंग व्हायला लागलं किंवा थोडंसं लघवीचं प्रमाण वाढणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे झोपेवर पण त्याचा खूप परिणाम होतो. चिडचिड होणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे टेन्शन ह्यामुळे सुद्धा रात्रीची झोप पूर्ण न होणं. नंतर जो योनी मार्ग आहे तो ड्राय होणं. आता ज्यावेळेला इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण शरीरामध्ये पूर्णपणे कमी होतं, त्यावेळेला जे आपले योनी मार्ग होतो हा पूर्णपणे ड्राय होणं. मग त्याला इचिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हायला लागतात. वजन वाढणं. आता हार्मोन इम्बॅलन्समुळे वजन वाढतं हे आपल्याला माहितीच आहे. तर हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये आपलं वजन अचानकपणे वाढायला लागते. जसं पोट आहे, मांड्या, नितंब याच्यावरती चरबी जी आहे ना, ती वाढायला लागते आणि जेवढी तुमची चरबी वाढलेली आहे, त्याच्या प्रपोर्शनली तुमची स्नायूंची ताकद आहे, मसलची पॉवर आहे, ती पूर्णपणे कमी व्हायला लागते. आणि ह्याच्यातूनच पुढे बीपी, शुगर ह्या सगळ्या गोष्टी एकात एक यायला लागतात. जसं मी मगाशी सांगितलं, की लैंगिक इच्छाही कमी होते, ज्यामुळे जो योनी मार्ग आहे, तो ड्राय झाल्यामुळे, इचिंग व्हायला लागल्यामुळे, जो लैंगिक इच्छा आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट व्हायला लागते.
स्नायूंची ताकद कमी होते आणि इकडं फॅट वाढले, त्याच्यामुळे हाडं सुद्धा कमजोर होतात. आता कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन, जो मी मगाशी सांगितलं की जो युस्ट्रोजेन हा जो हार्मोन आहे ना, हे हार्मोन आपल्याला शरीरातलं कॅल्शियम ऍब्झॉर्ब करायला मदत करते. जर युस्ट्रोजन लेवलच जर प्रॉपर नसेल, डाऊन झाली असेल, तर तुम्ही वरनं किती पण कॅल्शियम खावा, ते ऍब्झॉर्बच होत नाही. आणि मेनोपोजला तुमचं युस्ट्रोजन लेवल खूप कमी झालेलं असते आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टोपनिया हे जे आहेत, म्हणजे रक्तातलं हाडातलं कॅल्शियम लेवल कमी होणं, वरून कॅल्शियम खाल्लं तरी ते ऍब्झॉर्ब व्हायला शरीरामध्ये इस्ट्रोजन लेवलच नाही. त्याच्यामुळे हाडांचे जे प्रॉब्लेम आहेत, जसं सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, हे जे आहेत ना, हे तेव्हाच सुरू होतात, कारण त्याच वेळेला आपल्याला शरीरात कॅल्शियम तयार होत नाही आणि ते खाल्लेलं वरचं ऍब्झॉर्ब सुद्धा होत नाही. आणि म्हणूनच जसं वय वाढेल तसं आपलं जी गुडघ्यांचे प्रॉब्लेम, कमरेचे प्रॉब्लेम, टाचेचे प्रॉब्लेम हे जे सुरू होतात ना, ते ह्या कारणामुळे सुरू होतात की तुमची कॅल्शियम लेवलच शरीरामध्ये मेंटेन होत नाही आणि रक्तातलं ते कॅल्शियम जर कमी झालं तर हाडातलं कॅल्शियम ओढून घेतलं जातं, म्हणजे शोषून घेतलं जातं. नंतर येते की स्किन ड्राय होणं, त्वचेवरती सुरकुत्या पडणं, हे एज रिलेटेड आहेच. एज जसं वाढत राहील तसं तुमचं त्वचा पण खराब होत जाते. आता काल आपण सरांचा टॉपिक ऐकलाच की कसं तुमचं एज वाढल्यावर तुमचं शरीरातलं प्रोटीन कमी झाल्यामुळे तुमच्या स्किनवर, तुमच्या हेअरवर परिणाम होतो, तुमची स्किन ड्राय होते, त्वचेवर सुरकुत्या पडणं, केस गळणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रक्तातलं प्रोटीन लेवल कमी झाल्यामुळे आणि वय वाढल्यामुळे होत जातं. आता शेटे सरांचे पण वय कसं कमी करायचं, वय रिव्हर्स कसं आणायचं, ह्याचे टॉपिक आपला व्याख्यानमाला आहे सरांची, ती पण सोमवारपासून सुरू होईल. ती पण तुम्ही नक्की ऐका की आपलं वय कसं रिव्हर्स करता येईल. हा खूप छान व्याख्यानमाला असणार आहे. आणखीन असणारे होतात त्रास की मूत्रमार्गांचे त्रास होणे, जसं की युरिन इन्फेक्शन सारखं सारखं होणं, लघवीची जळजळ होणे, हे वारंवार लघवी होणे, झोपेत अंगावर लघवी होणे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा येत राहतात, ही लक्षणं येतच जातात. आता पाळीच्या संदर्भातली जी लक्षणं आहेत मी सांगितलं की ही सुद्धा लक्षणं आहेत की अति प्रमाणात जर रक्तस्राव तुम्हाला व्हायला लागला तर तुमची अॅनिमिया म्हणजे रक्तातलं एचबी लेवल कमी होणे, रक्तक्षय होणे, ही सुद्धा तुम्हाला लक्षणं दिसू शकतात. आता सर्वच स्त्रियांमध्ये ही लक्षणं दिसतात असं नाही, तर सगळी लक्षणं दिसतात असं नाही, तर कमी जास्त प्रमाणात दिसतात. प्रत्येकामध्ये काही ना काही कमी तीव्रतेने, काही ना जास्त प्रमाणात दिसतात, काही ना कमी प्रमाणात. ही मेनोपॉजची लक्षणं प्रत्येक स्त्रियांना दिसतात. आता ज्या वेळेला मेनोपॉज होतो ना, अशा स्त्रियांना बघा, महिलांना तुम्ही एक आपण बघतोय की समाजामध्ये की हार्ट अटॅकचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये खूप कमी आहे, पुरुषांमध्ये जास्त आहे. का तर जो युस्ट्रोजन हार्मोन आहे, हे रक्तवाहिन्या लवचिक ठेवायचं काम करते. हा, आणि जसं जसं तुमचे युस्ट्रोजन प्रमाण कमी व्हायला लागते आणि कोलेस्ट्रॉल लेवल पण नॅचरल ठेवायला, त्याचं प्रमाण पण नियंत्रित ठेवायला हे युस्ट्रोजन मदत करते. जसं युस्ट्रोजन कमी होते, रक्तवाहिन्याची लवचिकता आहे ती कमी व्हायला लागते, म्हणजे कडक होतात रक्तवाहिन्या आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला लागते. आणि त्याच्यामुळे जे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ते बघा 50 नंतरच्या स्त्रियांमध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं दिसते. आणि म्हणूनच आपण जे 50 नंतर ज्या आपल्या आरोग्यावर सगळ्यात जास्त लक्ष कोणी आपल्याला द्यायचं असेल तर ह्या वयातच आपल्याला द्यायला पाहिजे. इकडे वय पण वाढलंय, चयापचय शक्ती कमी झाली आहे, पचनशक्ती पण कमी झालेली असते, त्यामुळे पचनाच्या संदर्भातले जे आजार आहेत, लक्षणं आहेत, ती सुद्धा आपल्याला ह्या वयात जाणवतात. जसं अपचन होणे, पोट गच्च, भूक न लागणे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्या रिलेटेड येतात. सायकोलॉजिकली एक गोष्ट इथे आपल्याला जाणवते की एकतर हार्मोन इम्बॅलन्स झालेला असतोय, सगळी असं हे वय आहे की 50 नंतरचं वय, जे आपला वर्किंग वुमन आहेत ते जवळ रिटायरमेंटला आलेले असतात, काही काम नसते दिवसभर, जे ऑफिस गोईंग असतात, रिटायरमेंट झाल्यानंतर पूर्ण दिवस घरात, त्याच्यामुळे जे काम करत असतात त्यांना काही काम नाही, त्याच्यामुळे एक डिप्रेशन. आणि एक आपण स्टेबल असतो ना की पैसा हातात असतोय, इन्कम सोर्स असतोय, त्या पण गोष्टी रिटायरमेंट नंतर थोड्याशा कमी होतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या थोडंसं डिपेंडंट दुसऱ्यावर ह्या गोष्टी ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्या बाबतीत, आणि ज्या नॉन वर्किंग आहेत म्हणजे घरकाम करतायत त्यांच्या बाबतीत काय होते
की नातवंड येतात, सुना येतात, नातवंड येतात. ही सगळी आपापल्या कामात व्यस्त असतात. सुना आपापल्या कामात व्यस्त, मुलं मोठी झालेली असतात. सारखी मागे आई आई करणारी मुलं आता बायको बायको करतात. एक सायकोलॉजिकल आपल्या मनात असते की मुलांचं आपल्याकडे लक्ष नाहीये किंवा नातवंड बाहेर गेलीये, त्यांचं आपल्याकडे लक्ष नाहीये. त्यांची अटॅचमेंट आता आणि सुद्धा अशी स्थिती आहे की लोकांचं एकमेकांशी जे रिलेशन आहे ना, घरातलं एकमेकांशी असणारं रिलेशन, हे पण कुठेतरी कमी व्हायला लागलंय. तो प्रेम आहे, तो ओलावा आहे, जी माया आहे, ती पण आता हळू-हळू कमी होत झाली आणि त्यात हे जर मेनोपॉज यायला लागलं, तर एकतर ह्यांना हे सगळे इश्यू येत असतात. ह्या हेल्थ रिलेटेड आणि ते समजून घेणं. आता मगाशी मॅडम म्हटल्या, की नुसतं एकटा स्त्रीची हे प्रॉब्लेम्स नाहीयेत. तर ते आजूबाजूला तिच्या आजूबाजूला जे पुरुष असतात, त्यांचे मिस्टर आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचे नातवंड आहेत, त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना का होत आहेत. हे शरीरात झालेल्या हार्मोन इम्बॅलन्समुळे आपल्या आईचं किंवा आपल्या सासूबाईंचं किंवा आपल्या आजीची मूड स्विंग्स होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या पुरुषांनी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी पूर्ण फॅमिलीचा हा प्रश्न आहे, जसं मॅडम म्हटल्या, की हा सगळा फॅमिली इश्यू आहे ना की त्या एका स्त्रीचा. तर आता तुम्ही म्हणाल, की आता एवढे सगळे त्रास आहेत, तर त्याच्यावर उपाय काय आहे? ह्याच्यातून का का कसं आपण बाहेर पडू शकतोय? तर याच्यात एकच उपाय आहे त्याच्यासाठी शतायशी. आता तुम्ही म्हणाल, की कॅल्शियम कमी झालंय, हाडं ठिसूळ झाले, वजन वाढलंय आणि वयाच्या मानाने आपण जर अशांना सांगितलं, की तुम्ही व्यायाम करा, चालायला जावा, फिरायला जावा. पण हे चालणार नाही कारण वयाच्या मानाने तेवढं त्यांचं कॅल्शियम लेव्हल पण कमी झालेलं असते. मग अशा वेळेला अशा स्त्रियांना मेनोपॉज म्हणजे 50-60 नंतरच्या स्त्रियांना आपल्याला योगा, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. ज्याच्यामुळे त्यांची मानसिकता चेंज केली जाते, पॉझिटिव्ह माइंडसेट दिला जातो आणि ताणतणावासाठी आपल्याला प्राणायाम, योग निद्रा हे सगळे वर्ग चालतात, जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. सततशी ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट देते. आता जे संधिवात आहे, मधुमेह आहे, थायरॉइड आहे, बीपी ह्यासाठी, हृदयाचे विकार ह्यासाठी एक स्पेशल योगा वर्ग आहेत, जे आपल्याला शेटे सर घेतात. आणि ते त्यांच्या वयानुसार, वजनानुसार तिथे योग शिकवले जातात. आणि ह्या गोष्टीतनं आपण रिव्हर्स करत आपण आपण बघतोय खूप सारी उदाहरणं आहेत, की ऍट द एज ऑफ तुम्ही कुठलाही एज घ्या, कुठल्याही एज म्हणजे आपल्या ज्या कॉलवर मला असं वाटते की सगळे 40 प्लस किंवा 45 प्लसच आहेत, जे आपले सगळे आजारातनं रिव्हर्स झालेले आहेत. तर एज कुठलाही असू दे, अशी फॅमिली मॅटर नाही करत. कुठल्याही एजचे कुठलेही आजार आपण रिव्हर्स आणू शकतो. तर योगा बरोबरच आपला जो आहार आहे, सगळ्यात महत्वाचा आहे तो आहार. तोच योग्य असणे हा खूप गरजेचा आहे. आता शेतीची अवस्था आता मी इथं बोलत नाही, त्याचा खूप ड्रास्टिक परिणाम आपल्या आहारावर होत असतो. आणि तेच आहार आपण खातोय. आणि जसं वय वाढलंय तसं आपलं जर फॅट वाढलंय, मसलची ताकद कमी झाली आहे, तर अशा वेळेला आपला जो आहार आहे, तो योग्य प्रमाणात ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन आहे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड तर आपल्याला इतकं उपयोगी आहे. जसं वय वाढेल तसं. मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम, झिंक आहे, फायबर ह्या सगळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे. आणि पण वयाच्या मानाने आपली पचन संस्था मी मगाशी म्हटलं, की ही खूप वीक झालेली असते. त्याच्यामुळे अगदी पेशी लेव्हलला पोहोचेल असा सकस संतुलित आहार, हे जे न्यूट्रिशन आहे आपल्याला घेतलं पाहिजे आणि ते प्रभावीपणे काम करते आपलं जर प्रॉपर आपण घेतलं तर. आता स्त्रियांचं आयुष्य बघा, आपण 30-35 वर्ष हे पिरियड्स मध्ये जगत असतो आणि पुढची 40शी नंतर किंवा 45शी नंतर आपले जर आपण 87 मध्ये आहे तर आपलं 100 वर्ष आयुष्य असणार आहे. तर जवळजवळ 45-50 वर्ष आपण मेनोपॉज मध्ये असतो. हा खूप मोठा कालावधी आहे आणि हा कालावधी आपल्याला हेल्दी, हॅपी पद्धतीने जगला पाहिजे. आपण बघा रिटायरमेंट नंतर खूप सारे इन्व्हेस्टमेंट करतो. हा एफडी करतो, इन्शुरन्स करतो, दागिन्यांमध्ये पैसे गुंतवतो. आपल्याला खूप आवड असते दागिनेमध्ये पैसे गुंतवायची. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण मेनोपॉजचे जे प्लॅनिंग आहे ना, हे आपण 30शी पासूनच करायला पाहिजे. म्हणजे जर आपण सकस संतुलित आहार, आपली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, प्राणायाम, योगा, व्यायाम हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हा ज्या आपण जर 30शी पासूनच आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड केला ह्या सगळ्या गोष्टी, तर जो मेनोपॉजचा त्रास आहे, त्याच्यातून आपल्याला बऱ्याच अंशी मी म्हणेन की जवळ-जवळ 100% हा जो त्रास आहे, आपण ह्यातून बाहेर पडू शकतो. एक छान मेसेज द्यायचा आहे आपल्याला मला इथं,
की मेनोपॉज हा शब्द आहे की मेनोपॉज म्हणजे पॉज, मेन्सेस पॉज. पण इथे आपण एक पॉझिटिव्हली आपण घेऊ शकतो की मी नो पॉज म्हणजे काय की माझे फक्त मेन्सेस थांबले, माझे फक्त पिरियड्स थांबले, पण मी आता थांबणार नाहीये. एक नवीन आयुष्य आपण सुरू करू शकतोय मेनोपॉज नंतर. आतापर्यंत आपण कसं जगतोय? आपण सगळ्यांसाठी जगतोय. मुलांसाठी जगतोय, नातवंडांसाठी जगतोय, सासू सासऱ्यांसाठी जगतोय, नवऱ्यासाठी जगतोय, नातलगांसाठी जगतोय. ह्या सगळ्यांची आपण चांगली काळजी घेतो, अगदी मनापासून काळजी घेतोय. त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालतो, पण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. नाहीतर आपण स्वतःसाठी लक्ष दिलं पाहिजे. मेनोपॉज हा असा काळ आहे की आपण स्वतःसाठी लक्ष देण्यासाठी परमेश्वराने तो आपल्याला दिलेला आहे. तर ती स्वतःसाठी जगूया, स्वतःची काळजी घेऊया, सगळ्या जबाबदाऱ्यातून थोडं थोडं अलिप्त व्हायला शिकूया आणि दिवसाची सुरुवात ही मॉर्निंग फेल स्टेशन सारख्या जो आरोग्याचा रेडिओ आहे तो एक एक अलग लेवलची आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देते आणि तो आपलं स्त्रीचं जे स्त्रीत्व आहे त्याला उभारी देण्याचं काम करते. एक स्पेसिफिक मी सांगेन, आमचा लास्ट इव्हेंट होता त्यात जगताप मॅडम आल्या होत्या. त्यांचं एज होतं 70+, पण त्यांची एनर्जी आम्ही बघितली तर एखाद्या 40च्या तरुणीला पण लाजवेल इतकी एनर्जी त्यांच्यामध्ये होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यामध्ये कधी येतील आणि कशा येतील, कशा आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे आपण बघायला पाहिजे. थँक्यू मॅम. चला जोरदार क्लॅपिंग करू आपण नेहाताईंसाठी. केवढा भारी मेसेज होता माहितीये का? कारण का की थांबायचं नाहीये. जर पिरियड थांबले ओके नो प्रॉब्लेम. आपल्याला आता आपल्यासाठी वेळ द्यायचा आहे. आपल्याला आपल्या पार्टनरसाठी वेळ द्यायचा आहे. आपण इतकं गुंतो काम करायचंय का? हो, घरात करायचंच आहे. घरात सासवानी बसायचं नाहीये कारण करायचंच आहे. पण इतकं पण असं नाहीये की सगळ्याच जबाबदाऱ्या माझ्याशिवाय काय व्हायला नसायला